आपल्या देहाचं सोनं बनवतात। मनुष्य जन्म बार बार नहीं मिलता, मनुष्य जन्म बार बार नहीं मिलता। भगति बिना ये कुछ भी नहीं है, भगति से ये खिलता। मनुष्य जन्म बार बार नहीं मिलता, मनुष्य जन्म बार बार नहीं मिलता। गोरक्षनाथजी सांगतात काय, हा माणसाचा देह परत परत भेटत नाही, हा एकदाच भेटतो बाबा। म्हणून दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रनाथ निघालेले आहे। तीर्थयात्रा करत करत गया, प्रयाग, काशी, अवंतिका, मिथिला, मथुरा, अयोध्या, द्वारका, महाकाळेश्वर, सोमनाथ, ब्रह्मागिरी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, पंढरपूर, भगवतीचे 14 पीठे, कार्तिक स्वामी, शेषाद्री, मल्लिकार्जुन, पवित्र नाथांनी सर्व त्या ठिकाणी स्नान केलेलं आहे। पुढे सेतुबंध रामेश्वरला नाथ आलेले आहे। सेतुबंध क्षेत्री त्यांनी मारुतीची भेट घेऊन त्याला आदराने नमस्कार केलेला आहे। आपण सर्वांनी देखील नमस्कार करायचा आहे। सेतुबंध क्षेत्री त्याने मारुतीची भेट घेतली आणि त्यांना आदराने नमस्कार केलेला आहे आणि त्याला आलेला पाहून मारुतीस आनंद झालेला आहे। त्याने नाथास हृदयास कवटाळले आणि त्याला स्वतःपाशी बसून म्हणाले, हे महान प्रतापी नाथा, आज तुकडे कस काय आलास? बाळा, तुझ्या माझ्या भेटीला आज बरोबर 24 वर्ष होत आहे आणि 24 वर्षांनी आपण जती एकमेकाला भेटलेलो आहोत आणि आज मोठी पर्वणी आहे। आता मला असं वाटतं की आळशावर गंगा ओढलेली आहे, कारण महारुद्र हनुमानजीला माहिती होतं गेले 24 वर्ष मी तुझ्या वाटेकडे लक्ष देऊन या श्री राज्याचा पहारा करत बसलेलो आहे, कारण मी इथल्या राणीला वचन दिलेलं आहे मनाकिनीला की मी तुझी पुत्र प्राप्तीची इच्छा या ठिकाणी पूर्ण करेल। आणि मग मला श्रीराज्यात खूप दिवसाचं थांबावं लागलेलं आहे। पुढे त्या श्रीराज्याची स्वामिनी, कारण त्या राज्यामध्ये पुरुष जगत नव्हते, तिथं सर्व कोण असायच्या? स्त्रियाच असायच्या। मग जे वचन दिलेलं होतं, तू जे आश्वासन मला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे। श्रीराज्याची राणी मैनाकिनी सुंदर पुण्यशील आणि ज्ञान संपन्न होती। तिच्याकडं माणिक मोती, उंट, हत्ती, घोडे, पायदरी, घोडदळ, मंत्री, सुभेदार, भालदार, चोपदार सगळं काही होतं, पण तिथं नावाला सुद्धा पुरुष नव्हता। तिथं सर्व कोण होत्या? श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, श्रीराज्यात स्त्रिया, श्रीराज्यात स्त्रियाची नव्हता तिथं पुरुष याया, नव्हता तिथं पुरुष जाया। मच्छिंद्रनाथाने केली माया, मच्छिंद्रनाथाने केली माया, राणीवरी केली छाया। मच्छिंद्र गेला श्री राज्यात, मच्छिंद्र गेला श्री राज्यात, ओ मच्छिंद्र गेला श्री राज्यात, मच्छिंद्र गेला श्री राज्यात। श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, नव्हता तेथे पुरुष पाहया। श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, श्रीराज्यात स्त्रियाची, श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, श्रीराज्यात स्त्रियाची। बंगालचा बाबा, विद्यात प्रवीण, विद्यात पैल, शास्त्र 4 वेद, शास्त्र 4 वेद, 18 पुराण, 18 पुराण। त्याच्यावरी कृपा आहे, त्याच्यावरी माया। श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, नव्हता तेथे पुरुष पाहया। श्रीराज्यात स्त्रियाची स्त्रिया, नव्हता तेथे पुरुष पाहया, पुरुष पाया। हो 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 हो।
अशा पद्धतीने त्या श्रीराज्यात सगळ्या स्त्रियाचं स्त्रिया होत्या. पुरुषाचं दर्शनही तिथं होत नव्हतं. मग अशा श्रीराज्यामध्ये त्या राणी मैनाकिनी अतिशय सुंदर आहे, पुण्यशील आहे, ज्ञान संपन्न आहे. आणि मच्छिंद्रनाथ मारुतीने श्रीराज्यात प्रवेश केला आणि राजवाड्यात प्रवेश करून राणीला आपण आल्याचे त्या ठिकाणी कळवलेले आहे. निरोप मिळताच राणीच्या मनात त्या ठिकाणी त्याच्याविषयी मोह उत्पन्न झालेला आहे. जसं एखाद्या मुलीचं लग्न जमावं आणि तिचा निस्कॉलाच बंद नाही राहावा, आहे का नाही. सर्वसामान्य जर एवढा वेडा होतो तर इथं तर राणीला पुरुष सुद्धा पाहिला नव्हता महाराज. आणि अशा ठिकाणी तिला माहिती झालं आज एवढ्या वर्षाचं मला एका पुरुषाचं दर्शन होणार आहे. आणि ती राणी त्या ठिकाणी खूप मोहून गेलेली आहे. मैनाकिनी स्वतः म्हणते, हे कपिश्रेष्ठा मारुती राया, आज तू माझं जीवन धन्य केलेलं आहे. मारुतीने तिच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं, आजपर्यंत जे तप केलंस त्या तपाचं तुला फळ या ठिकाणी आज प्राप्त होणार आहे. कारण आज तुला एका महान योग्याची सेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. नवनाथाच्या कथेकडे वेगळ्या दृष्टीने कधी पाहू नका. कारण मच्छिंद्रनाथ काय सामान्य नव्हते बाबा. काही काही विकृती म्हणतात मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात का फसले. अशक्य आहे. नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली। उनकी भभूति जाए न खाली, उनकी भभूति जाए न खाली, नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली, नाथों की माया जग से निराली। दिया वचन कभी जाए न खाली, नाथों की माया जग से निराली. जगामध्ये नाथापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. मच्छिंद्रनाथ सामान्य नव्हते. त्यांच्याविषयी वाईट विचार करू नका. नवनाथ कथासार सांगतो की नवनाथांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता आलेले होते. आणि या ठिकाणी राणी मैनाकिनीना दिलेलं वचन 3 दिवस मारुती त्या ठिकाणी राहिला. आणि नंतर तिथून तो पुन्हा शेतोबंद रामेश्वरला गेला. मारुती श्रीराज्यातून सुटला. काय? कारण तो दिलेल्या वचनातून मुक्त झालेला आहे. आणि मग मच्छिंद्रनाथाला भगवे वस्त्र त्या ठिकाणी न धारण करता राजवस्त्र परिधान केलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी राजासारखा शोभिवंत दिसायला लागलेला आहे. आणि छडीदार चोपदार भालदार शोभती, राजाची किरती पाहुनी तिन्ही लोक पावन होती. मैनाकिनीच्या समावेत मच्छिंद्रनाथ विराजला, तिन्ही लोकांमध्ये नाथाचा डंका वाजला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सूर्यासारखा तेजस्वी महान असणारा मच्छिंद्रनाथ राणी मैनाकिनीच्या समावेत राहून राहून राणी मैनाकिनीला दिवस गेलेले आहेत. पुढे राणी मैनाकिनी गरोदर झालेली आहे. आणि यथावकाश राणी प्रसूत होऊन तिला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्या पुत्राचं नाव काय आहे? काय तुम्ही सर्वजण भक्तिसार वाचताय. काय नाव आहे? मिनीनाथ. मिनीनाथ. वा ऐक नाही. म्हणून आता मिनीनाथाचा जन्म आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. श्रीराजात आनंद झाला, श्रीराजात आनंद झाला, श्रीराजात आनंद झाला, पुत्र प्राप्ती झाली राणीला, पुत्र प्राप्ती झाली. पुत्र प्राप्ती झाली
झाली राणीला पुत्र प्राप्ती झाली राणी हा मैनकीला लाभ झाला मैनतीला लाभ झाला बाळाच्या त्या देती झोक्याला बाळाच्या त्या दोघी हा सोन्याचा तो पाळणा केला सोन्याचा तू पाळणा हा रेशमाची दोरी त्याला रेशमाची दोघी त्याला आया बाया ती देती झोक्याला जो बाळा झोरे झो आया बाया त्या देती झोक्याला जो बाळा झोरे झो आया बाया त्या देती डोक्याला दुपार आया बाया त्या देती डोक्याला दुपार आणि नाथचे ठेवी नावाला हा साधू संताने पाळणा गाईला साधू संतांनी पाळणा हा गावकरी मंडळी आहे साक्षीला गावकरी मंडळी आहे आणि नाथाचा पाळणा गाईला नाथाचा पाळणा हा भक्तजनाला आनंद झाला भक्तजनाला हा नवनाथाच्या आहे कथेला नाथाच्या आहे हा राजेगावाला पाळणा गाईला राजगावाला पाळणा हा मीननाथाला आनंद झाला नाथाला हा आया बाया त्या देती झोक्याला जो बाळा झोरे झो आया बाया त्या देती झोक्याला जो बाळा झोरे झो आया बाया त्या देती डोक्याला दुपार आया बाया त्या देती डोक्याला दुपार हा जो बाळा झोरे झो अशा पद्धतीने त्या ठिकाणी एका नाथांचा जन्म झालेला आहे आणि त्या नाथाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे मिनीनाथ. काय मिनीनाथ. पुढे त्या कथा त्या ठिकाणी वेगळी दिशा वळण घेत आहे. पुढे मच्छिंद्रनाथाला श्रीराज्यात जाऊन जवळजवळ 3 वर्ष झालेले आहेत आणि उपभोग त्यामुळे दिवस अगदी आरामात चालले होते. त्यावेळी इकडे हस्तिनापूरला काय घडत आहे. हस्तिनापुरात जन्मेजय राजाने 7वा वंश जो बृहद्रवा आहे त्याने असणारा त्या ठिकाणी यज्ञ मांडलेला आहे आणि त्यावेळी सोमयाग यज्ञ पूर्वी शंकराने आपला 3रा डोळा उघडून त्या शंकराच्या ज्या डोळ्याचं तेज होतं त्या तेजाने त्याने त्या ठिकाणी त्या कामाला भस्म करून टाकलं होतं. मेरे भोले बाबा की महिमा है न्यारी मेरे भोले बाबा की महिमा है न्यारी मेरे भोले बाबा की महिमा मेरे भोले बाबा की महिमा काम की चलता ना उस पे सवारी काम की चलती ना उसकी सवारी मेरे भोले बाबा की महिमा निराली मेरे भोले बाबा की महिमा निराली मेरे भोले बाबा की महिमा मेरे भोले बाबा की महिमा सिर पे जटा है अंग भभूति सिर पे जटा है अंग भभूति जटा सिर पे गंगा बहती मेरे भोले बाबा की महिमा निराली मेरे भोले बाबा की महिमा निराली मेरे भोले बाबा की महिमा मेरे भोले बाबा की महिमा त्या कामाला शंकराने भस्म केलेला आहे आणि पुढे तोच काम त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये अंशरूपाने प्रगट झालेला आहे आणि त्या राजाने बृहदव राजाने यज्ञ केला आणि त्या यज्ञात आहुती टाकत असताना संजीवनी मंत्राचा प्रयोग झालेला आहे आणि त्या असणाऱ्या यज्ञकुंडामध्ये हात घातलेला आहे तर त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामधनं एक बालक त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे. कशातून आलं ते काय ताकद आहे महाराज. तुम्ही आग्नीत माणसं जळताना पाहिली. आग्नीतून वर पोर कस काय येईल सांगा मला. येईल का.
नाही ना येणार. पण ही नाथांची शक्ती, म्हणून म्हणतात नाथो की माया जगसे निराली, दिया वचन कभी जाये ना खाली. गोरक्षनाथीचं भजन आहे काय, जगामध्ये नाथाची शक्ती एक अगम्य आहे, अगोचर आहे. अगम अगोचर नाथ तुम, पार ब्रह्म अवतार, कानन कुंडल सिर जटा, अंग विभूति अपार. सिद्ध पुरुष योगेश्वर दो मुझको उपदेश, हर समय सेवा करू सुबह शाम आदेश. जालिंदरनाथ भगवान की जय. अशा पद्धतीने त्या यज्ञकुंडामध्ये पूर्णाहुती झाल्यावर त्या यज्ञकुंडामध्ये एक लहानगे बालक बाहेर निघाले आणि तो लहानगा शिशु रडायला लागलेला आहे. आणि राजाकडे येऊन सर्व घटना सविस्तर सांगितलेली आहे. आणि त्या ठिकाणी बृहदव राजा धन्य झालेला आहे. त्याने त्या मुलाला वरती घेतलं, त्याचे मुके घेऊ लागला. पूर्णचंद्राकृती दिसणारा मुलगा बृहद्रवाला बालकास येऊन अंतपुरात गेला. त्याची पत्नी सुलोचना अत्यंत सुशील होती. तिला त्या पुत्राला पाहिला आणि खूप आनंद झाला. स्वामी, सूर्यवंशी असा पावणारा हा मुलगा कुणाचा आहे सांगा, माझा तर नाही. संशय येतोच ना. म्हणले मी नाही, मुलगा कस काय आला? सर्वसामान्याला येतो, ती तर देव होते, राणी होती. म्हटले बाबा हा मुलगा कुणाचा? म्हणले प्रिये, खोटं मी तुझ्याशी कधी बोलत नाही, कारण जसे रामप्रभू सीतेच्या प्रती एक वचनी होते तसा बृहद्रावा राजा बोलला, राणी मी तुझ्या प्रती एकनिष्ठ आहे. हा मुलगा अग्नीचा पुत्र आहे आणि याचा जन्म कुठं झालेला आहे? अग्निकुंडामध्ये झालेला आहे. नाही, म्हणून अशा असणाऱ्या यज्ञकुंडामधून हा निघालेला आहे. पुढे त्या ठिकाणी कुलवंत स्त्रियांना बोलवलेलं आहे आणि जालिंद्रनाथांचं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि पुढे जालिंद्रनाथाचं नामकरण झालेलं आहे. पुढे राजाचा मुलगा असल्यामुळे मुलगा हळूहळू वाढायला लागला आणि वडिलांनी विचार केलेला आहे, हा मुलगा आता मोठा व्हायला लागलेला आहे, त्याचं नाव जालिंदर ठेवलंय. कालांतराने राजाच्या मनात आलं की आपण या मुलाचा शुभ विवाह करावा. हे समजत नाही महाराज लवकर, पोटाला देव आला तर समजलं नाही. राजा त्याच्या आश्रित होता. जसं त्या कामिकाला वाटलं आपल्या मुलांनी काय करावं, मासे धरावी, तसे इथं राजाला वाटलं आपल्या मुलांनी काय करावं. पण योग्य तसे नसतात. पहिलं मेरूच्या शिखरी शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी शिखरी, पहिलं मिरच्या शिखरी शिखरी, पहिलं मिरच्या शिखरी. एक योगी निराकारी, निद्रा लावोनी चरी, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूच्या शिखरी शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी शिखरी, पहिलं मिरच्या शिखरी शिखरी, पहिलं मिरच्या नभे योगी तो जग से तुझा, योगी राजा तो विश्व का राजा, नाथों की तो लीला भली, नाथों की तो लीला भली. पहिलं मेरूच्या शिखरी शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी हे खरी, पहिलं मेरूच्या शिखरी. एक योगी असा असणारा, योगी काय सामान्य नसतात. योग्याचं ते तेज होत, देवांचं तेज होतं त्या कुंडामध्ये. कालांतराने त्या बृहदव राजाने
देशोदेशीच्या राजांकडे आपले सेवक पाठवले. आणि सुंदर अशी सुशील कन्या आपल्याला सून म्हणून यावी या अपेक्षेने देशोदेशीचे राजे बोलविले. वधू शोधाया सेनापती गेले. सुलक्षण कन्या पाहिजे आहे. इकडे काय झालं, खेळता खेळता लहान मुलामध्ये तो राजाचा मुलगा खेळत असताना पूर्वीच्या काळी मुलांचे लवकर लग्न व्हायचे महाराज. आताच्या सारखं नव्हतं. आता तर सांगायला नको, आपला विषय नाही. कथा सोडून आपण जायचं नाही. संसार आपला चिंतन नाही. पुढे मुलांनी खेळता खेळता दमून घरी आले. आई बाबा कुठं गेले? म्हणले बाबा, अरे आज आपल्या घरात आनंदाचा दिवस आहे. तुझे बाबा तुला बायको शोधण्यासाठी गेले. आताच्या मुलाला असं म्हणलं तर ते रात्रभर झोपत नाही, वेड होऊन जात. म्हटले तुझे वडील तुझ्यासाठी बायको शोधण्याकरता गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथाला चित्त स्वस्थ बसू देई ना. जालिंद्रनाथाला हे बाबा माझ्यासाठी बायको. रात्रभर ते चिंतन करून झोपलं. सकाळी लवकर उठला. आणि लहान मुलामध्ये खेळण्यासाठी गेला. खेळता खेळता लहान मुलं बोलतायत, महाराज तुमच्या विवाहाची चर्चा चालू आहे. आनंद नाही होत का? म्हणले मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा. बायको कशाला म्हणतात? मुलं म्हणले किती वेडा आहे, बायको समजत नाही. आता तर दुसरीला शाळेत असणाऱ्या पोराला बायको समजते, पण 40 वर्षाचे झाले बायको स्वप्नात नाही, दुर्मिळ झाल्यात. आता काल सांगितलं परिस्थिती अवघड आहे. तेच डोक्यात होत. दिवसभर मुलाबरोबर विनोद केला, प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं. परत घरी आला, राजवाड्यात झोपला. पहाटे लवकर उठला. आई सांग ना ग, बायको म्हणजे काय? लहान मुलाच्या मनावर ताबडतोब परिणाम होत असतो. मुलाला काय शिकवायचं हे आईच्या हातात असतं. ती राणी बोलली, बाळा म्हणले बायको कुणासारखी असते? तिच्या तोंडात निघून गेलं. म्हणले बाळाला खोटं बोलून काय उपयोग आहे? म्हणले बाळा बायको म्हणजे माझ्यासारखी असते ती बायको. अरे छे छे, झोप नाही आली. परत आला मुलात दुसऱ्या दिवशी. मुलांना सांगा ना रे बायको कशाला म्हणतात? मुला म्हणले तू किती वेडा आहेत रे, तुला कळत नाही. बायको म्हणजे आनंद असतो म्हटले. तर ज्यांना आहे त्यांना विचार आहे का नाही आनंद? म्हणले बायको केली का टायमिंग वर डबा भेटतो, किती पोराला भेटतो वर हात करा. जालेंद्रनाथ विचार करतो, अरे अरे अरे, आई म्हणते माझ्यासारखी, जिनं आपल्याला स्तनातलं दूध पाजलं
तिच्या बरोबर भोग घ्यायचा नको. छे छे द्वेष आला. आईने सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवली. मना माझी संताप झाला, विचार मागचा पुढचा नाही केला. सरळ वनाचा रस्ता धरला. जिथून आपण उत्पन्न होतो ही पत्नी कशी होऊ शकते. स्त्रियाबद्दल त्याच्या मनामध्ये मातृभाव होता. काय होता. मातृभाव नको म्हटले आपल्याला. दऱ्या खोऱ्यात निघाला. इकडे राजवाड्यात लग्नाची तयारी चालू आहे. काय करावं. जंगलाच्या दिशेनं चालला. रात चालता चालता रात्र झाली आणि रात्र झाल्यामुळं विपरीत घटना घडली. घडत असतात अशा घटना. महाप्रचंड वृक्ष त्या जंगलात होते. ज्या ठिकाणी जालिंद्रनाथ बसलेला होता त्या वटवृक्षाच्या खाली वाळलेलं गवत आणि अचानक कोणीतरी जंगल चेतवलं. धाड 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 करत अग्नी माता प्रकट झाली. सगळ्या जंगलाला उडवा लागला. विलक्षण जाळ दिसू लागला. लाल भडक जंगल झालं अग्नीने. 11-12 वर्षाचा मुलगा त्या अग्नीच्या जाळ्यात सापडला. मनात विचार करू लागला, आपली आई कोण, आपले वडील कोण, नाही माहिती आपल्याला. जिथं आपण राहतो ती राणी होती, राजा होता. आपल्याला जे आवडत नाही ते करायला लावत होते. कधीच मुलाच्या विरोधात जाऊ नका. त्याला जे आवडायचं ते आवडू द्या. त्याला आवडेल तेच करा. पण त्याला काही आवडू उपयोग नाही. त्याला मी चांगलंच आवडलं पाहिजे. काहीला काही पण आवडतं. जाऊ द्या म्हटले. शेवटी आता देवाच्या दयेवरच आपण पुढचं जीवन करणार आहोत. मग अग्नी लागला. अग्नीच्या भीतीनं मनात भीती तयार झाली. अग्नी जवळ जवळ आला. ध्यान लावलं. जाऊ द्या म्हटले, ध्यानात गेलो तर चालेल. योगी कसे असतात, 12-12 वर्ष अन्नपाणी ग्रहण करत नाही. मी काल सांगितलं, मुझे मेरी मस्ती कहा लेती आई, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं. मुझे मेरी मस्ती कहा लेती आई, जिधर देखो उधर मैं हूँ, जहाँ मेरे अपने सिवा कुछ नाही. एक योग्याची अवस्था आहे. आपण एकटे आहोत म्हटले. एकटा माणूस सुखीच असतो. कधी टेन्शन नसतं. काय म्हटले, जाऊ द्या. जंगलाला ओढवा लागला. जंगल पेटायला लागलं. ध्यान लावलं होतं. अग्नी जवळ 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 येऊन पोहोचला आणि अग्नी कपड्याला लागणार तेवढ्यामध्ये एक प्रकार झालेला आहे. अग्नी सुद्धा त्या ठिकाणी जळून जळून दमला. जसं आमचे मृदंगाचार्य, काय ते दमतच नाही कधी. अशक्य महाराज लय वाजवतात ते. मी त्यांची खूप परीक्षा घेतली पहिल्या दिवसापासून, पण ते थकतच नाही. मला थकून टाकतात. असं त्या ठिकाणी तो अग्नी देवता त्याची माया दाखवून दाखवून थकला. शेवटी तो प्रगट झालेला आहे. कोण अग्नी? कोण होता? जालिंद्रनाथाचा पिता होता, वडील होता. अग्नीतून प्रगट झाला होता तो. अग्नीचा मुलाला कोणा अग्नी खाईल का? नाही ना, नाही खाणार. मग मांडीवरती घेतलं आणि डोळ्या असणारा डोक्यावरनं हात फिरवलेला आहे. केस कुरवाडिले जालिंदराचे,
मन प्रसन्न झाले अग्निदेवाचे, आले बाले घेतले त्याचे, मांडीवरी बैसविला, डोक्यावरी वरद हस्त ठेविला, मना माझी आनंद झाला, तपसाधना करावी त्याला उपदेश केला ऐसा. बापाने उपदेश केला, बाळा तू त्या ठिकाणी जो रस्ता धरला ना तो योग्य आहे. इकडे झालं काय, राजानं देशोदेशीला आपले सेवक पाठवले, कारण मुलगा सोडून गेल्यानंतर राजाला काय झालं, दुःख नगरात मध्ये दुःख पसरलेलं आहे. इकडे असणारा जालिंद्रनाथाला अग्निनारायणाने केला काय, बाळा तुझा उद्देश कोणत्या हेतूने तू जन्माला आलेला आहेस. पुढे अग्नीचं मन वात्सल्यानं भरलं. जालिंद्रानं म्हणाला, बाळा तू त्या ठिकाणी कशासाठी जन्माला आलेला आहेस, हे माध्यम आहे. मग त्या ठिकाणी बोलवून घेतले दत्तात्रया, उपदेश केला देवराया. असणारा बोलवला कुणाला, दत्तात्रेयांना. आणि दत्तात्रेयांना आनंद अपार झालेला आहे त्या योग्याला पाहून. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो, 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 स्वामी मला भेट द्या हो. 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 दया हो, स्वामी मला भेट द्या हो. कथेनं वेगळं वळण घेतलेलं आहे. आणि इकडे जालिंदराची तपश्चर्या फळाला आली. देवतांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आणि बद्रिकाश्रमामध्ये नाथ खूप दिवस राहिले. जालिंदर या दोघा पिता पुत्राला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. पुढे एक नाथांचा सिद्धांत दृष्टांत या कथेमध्ये येत आहे. ज्याच्या परिसरात आपण आज बसलेलो आहोत त्याची सुंदर कथा या ठिकाणी त्या कथेला सुरुवात होत आहे. घड्याळही जोमाजोमाने पुढं चाललेला आहे. मलाही 9 वाजलेले लवकर कळत नाही महाराज, आहे की नाही. त्याच्यामुळे आज तर आपण जास्त गीतं पण घेतलेली नाही. महाराज असल्यामुळे आपण कथा चालवली. कितीही कथा पळवा महाराज तरीसुद्धा 7 दिवसामध्ये नाही होती. म्हणून शक्यतो नवनाथांचा जन्म करावा अशी माझी जिज्ञासा आहे. म्हणून कथा बरीचशी आपण पुढं घेऊन चाललेलो आहे. आज या ठिकाणी 10 मिनिट आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे. पुढे सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती ही 12 वर्षाची असताना तिचं अप्रतिम सौंदर्य त्या ठिकाणी लावण्यवती होती, सुंदर होती. ब्रह्मदेवाने तिला पाहिलेला आहे स्वतःच्या कन्येला. आणि पाहिल्याच्या नंतर त्याचा काय झाला, वीर्यपात. आणि ते जे वीर्य होतं ते एका बलाढ्य हत्ती त्या ठिकाणी निद्रिस्त होता. आणि ते ब्रह्मदेवाचं वीर्य असणार त्या हत्तीच्या कानामध्ये त्या ठिकाणी ते तेज पडलेला आहे. आणि तो हत्ती प्रबुद्ध नारायण त्याला म्हणतात. काय म्हणतात, प्रबुद्ध नारायण. ज्याची बुद्धी अतिशय प्रगड आहे तो प्रबुद्ध. जन्म झाला कशाला, कानात हत्तीच्या. खूप बळ आहे. अशा पद्धतीने पुढे असणारा तो हत्ती दिवस भरत आले. इकडे शंकर कैलासामध्ये हा सगळा प्रकार त्यांनी पाहिलेला आहे.
आणि मग म्हणले आता किती दिवस हा नारायण हत्तीच्या कानात राहणार. मग शंकर आलेले आहेत आणि त्या हत्तीवरती जालिंदरनाथाने आपल्या शक्तीचा प्रणिपात केला. पिसाळलेला हत्ती सहज शांत केला. पिसाळलेला हत्ती सहज शांत केला. पिसाळलेला हत्ती शांत केला. पिसाळलेला हत्ती शांत केला. मंत्र उपदेश केला तयावरती हे कोणिया भपूती दाखविली माया. जाईन कैसिला या नाथ शक्ती. पिसाळलेला हत्ती त्या ठिकाणी भस्म मारताच हत्ती शांत झालेला आहे आणि त्या हत्तीच्या कानामधनं लहान बालक बाहेर काढलेला आहे. आणि अशा हत्तीच्या काळातून जन्माला आलेला नाथ म्हणजे महान तेजस्वी. कानिपनाथ की महिमा बड़ी है, इसीलिए तो दुनिया उसके पीछे पड़ी है. गावोगाव नाथांचे मंदिर झालेत महाराज. कानिपनाथांचे राजासारखे होते कानिपनाथ. जय जय कानिपनाथ भगवान योगीराज. जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ति. जय जय कानिपनाथ पतित पावन वौवाडू तुझ सदभावे आरती. जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ति. जय जय कानिपनाथ भगवान योगीराज मूर्ति. जय जय कानिपनाथ भगवान योगी. जय जय कानिपनाथ भगवान योगी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कानिपनाथाचा जन्म झालेला आहे आणि असणारा कानिपनाथ त्या ठिकाणी पाळण्यामध्ये घातलेला आहे. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा जो जो. माझ्या कानिपनाथा जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा जो जो. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा. माझ्या कानिपनाथा जो जो. माझ्या कानिपनाथा जो. माझ्या कानिपनाथा जो जो. माझ्या कानिपनाथा जो. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा जो जो. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा जो. जय जय कानिपनाथा जो जो माझ्या कानिपनाथा. पाळण्याची दोरी दिली हातामध्ये. अशी असणारी पाळण्याची दोरी हलवली आणि कानिपनाथाचं नामकरण केलं. पुढे तोच कानिपनाथ साधना करण्यासाठी गुरुचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि वरदान दिलेलं आहे. जालिंदरनाथांचा शिष्य कोण झाला? कानिपनाथ. अशा पद्धतीने कानिपनाथाचा जन्म या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. 9ला 5 कमी आहेत आणि किती जरी आपण सचरित्र सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील पुढं मागं होऊन जातं. पुढे असणारे तेच मसिन असणारे मच्छिंद्रनाथ जसे तेजस्वी होते तसेच तेजस्वी कोण होते? कानिपनाथ.
मग सर्व देवतांनी विचार केला, म्हणले एवढे नाथ येतात वरदान घेतात, नाथ येतात वरदान घेतात, काय करायचं? त्यावेळेस काणिपनाथ म्हणतात, देवांना तुम्हाला माझ्या गुरुचा प्रताप माहिती आहे. मग साधना केली. जालिंद्रनाथ म्हणतात, बाबा हो माझ्या शिष्याला आशीर्वाद द्या. पण देवांनी काय मान्य केलं नाही. देव बोलू लागले, म्हटले एक येतो आशीर्वाद मागतो, दुसरा येतो आशीर्वाद मागतो. मग काणिपनाथ म्हणतात, तुम्ही असं जर ऐकलं नाही तर मग मला माझा प्रताप दाखावा लागेल. भस्म भिजगारिले देवांवरी देवतांची झाली मृत्यूलोकी स्वारी. 33 कोटी देवता खाली आल्या, वरदान द्यायला काय तयार नाही. मग काय केलं? नग्न देव वर फाटे देही झोंबकडे घेते. कशामुळे झालं ते? भस्म फेकला, देव खाली आले, पण देव वरदान देत नाही. मग नाथांनी लीला केली, काणिपनाथाने लीला केली आणि त्या ठिकाणी हजारो अप्सरा तयार केल्या, जन्माला घातल्या. मोहित झाले, भस्म फेकलेला आहे आणि इकडे चमत्कार पहा कसा झालेला आहे. तेवढ्यामध्ये महान जालिंदरनाथ आणि काणिपनाथ हे दिव्य तेज रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट होत आहे. नमो नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. 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 घट घट के अंतरयामी. घट घट के घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. घट घट के अंतरयामी. उठू नका कोणी, उठू नका, शांत बसा. नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. नाथ निरंजन स्वामी घट घट के अंतरयामी. अशा प्रकारे असणारे जे काही दोघं गुरु शिष्य आहेत, एक आहे जालिंदरनाथ आणि दुसरा आहे काणिपनाथ, असे असणारे दोघं गुरु शिष्य सगळ्या देवाला त्या ठिकाणी मोहित केलं आणि स्त्रियांच्या पाठीमागे देव पळायला लागलेले आहेत. आणि उपवन तयार केलं. विशिष्ट झाडं त्या जंगलामध्ये होती, उंच उंच. त्या स्त्रिया पुढे पडायच्या आणि देव त्यांच्या पाठीमागं पडायचे. स्त्रिया झाडावरती चढल्या, देव सुद्धा झाडावरती चढले. आणि जसेच काय देव झाडावरती चढले, नाथाने व्यानास्त्राचा प्रयोग केला आणि फेकलं. त्याच्या साह्याने सगळ्या देवतांचे कपडे उतरवून टाकले. मग नाथांनी शक्ती तयार केली. काय? त्या स्त्रियांना प्रगट केलं. ते पाहून नाथ काय झाले, ते जे देव लज्जित झाले. लज्जा माझी पडले देव त्यांना कसले भेव. देव नाथांच्या नादी लागले काय आणि लज्जास्पद झाले आणि विनवणी करू लागले. म्हणले, बाबा रे, तुला जे पाहिजे ते आम्ही देऊ. तुझ्या गुरुची शक्ती आम्हाला माहिती आहे, पण एक काम कर काणिपनाथा, आम्हाला परत जसंचे तसं कर. नग्न देव वर फाटे देही झोंबकडे घेती विनम्र भावे वस्त्रने सुनी मिळविले वर प्राप्ती. अशा पद्धतीने एक एका देवाला वरदान घ्यायचे त्यांच्याकडून आणि एका एका देवाला वस्त्र नेसवायचे. असे 33 कोटी देवतांकडून विद्या संपन्न करून घेतल्या आणि काणिपनाथ आणि जालिंदरनाथ हे त्या ठिकाणी धन्य झालेले आहे. अशा पद्धतीने आज त्या ठिकाणी
नाथस चरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. अशा जालेंद्रनाथाची काणिपनाथाची जी सेवा करतो त्याचं जीवन त्या ठिकाणी धन्य होत आहे. पुढे जालेंद्रनाथाने त्या ठिकाणी साबरी कवित्वासनं शिकवलेलं आहे. आणि पुढे मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता निघालेले आहे. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. हृदयातून वाजे विना श्वास बैसले शांत. हृदयातून वाजे विना श्वास बैसले शांत. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. सर्वांनी म्हणा. शक्ती जाणू ती ब्रह्मदेवाची प्रगटे मानव देही. ओ नारायण स्वर्गीचा अवतार फिरून या घेई. अवतार तो हा देवी. गज भाग्या विन दिव्या तो विहरे होई शांत. हिमालयात जय जय कानिपनाथ हे प्रख्यात. विरक्तीचे रूप खरोखर जय जय कानिपनाथ. 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 अनुपम गजेश्वराच्या कानातून जन्माला. ओमादेश मंत्र द्यावा ऐसा शिवशंकर बदला. स्मरण करोनी आपल्या गुरुचे. करुणी आपल्या गुरुचे. स्मरण करोनी आपल्या गुरुचे. स्मरण करुणी आपल्या गुरुचे. स्थिर झाला योगी स्थिर झाला योगी. जय जय कानिपनाथ भगवान योगी राजमूर्ती. 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 पतित पावन बहुवाळो तुझ सद्भावे आरती. पतित पावन आरती. पतित पावन बहुवाळो तुझ सद्भावे आरती. पतित पावन आरती. जय जय कानिपनाथ भगवान योगी राजमूर्ती. जय जय कानिपनाथ भगवान योगी राजमूर्ती. जय जय कानिपनाथ योगी राजमूर्ती. जय जय कानिपनाथ भगवान योगी राजमूर्ती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आज कानिपनाथाचा जन्म झालेला आहे. बोला अलख निरंजन. बोला अलख निरंजन. बोला अलख निरंजन. बोला अलख निरंजन. बोला निरंजन. बोला अलख निरंजन. बोला अलख निरंजन. बोला
बोला अलख निरंजन अलख निरंजन भौतिक भंजन सब अवनाशी कानन कुंडल सिर जटाहि कुंडल नवासी बोला अलख निरंजन 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 बोला आदेश आदेश शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश आदेश शिव शिव गोरक्ष आदेश शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश आदेश शिव गोरक्ष जय का निपनाथ आदेश जय का निपनाथ आदेश 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 शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश 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 शिव गोरक्ष आदेश चैतन्यकाली प्रात भगवान गोरक्षनाथ भगवान नवनाथ भगवान आज के आनंद की प्रभु रामचंद्र भगवान छत्रपति शिवाजी महाराज भारत माता सनातन धर्म की आदेश आदेश शिव गोरक्ष आदेश शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज या ठिकाणी आपल्या या राजगाव येथे चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या या पवित्र पावन दरबारात चालू असलेला सालाबाद प्रमाणचा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14वे आणि या वर्षी खऱ्या अर्थाने नवनाथ ग्रंथ आणि नवनाथ महाराजांच्या कथेचं आयोजन या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. कथाकार जे आहेत आदरणीय परमश्रद्धेय आपल्या नगर जिल्ह्याचे भूषण असणारे योगी दीपकनाथजी महाराज अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये महाराज या ठिकाणी कथा करत आहेत. शल्ये शल्येन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदन वने वने. खऱ्या अर्थाने या मंडळाला मी धन्यवाद देईल, सप्ताह कमिटी मंडळाला, की त्यांनी खऱ्या अर्थाने एका साधूला आपल्या गावामध्ये बोलावलं. महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. की नाही, शास्त्राचं सांगतंय शल्ये शल्येन माणिक्यम. प्रत्येक खाणीमध्ये खऱ्या अर्थाने ओरिजिनल हिरा भेटत नाही. मौक्तिकम न गजे गजे. खऱ्या अर्थाने प्रत्येक हत्तीच्या गंडस्थलामध्ये माणिकरत्न भेटत नाही. साधवूनही सर्वत्र चंदन वने वने. आणि प्रत्येक वनामध्ये मलयागिरी चंदन खऱ्या अर्थाने सापडत नाही. त्याच पद्धतीने साधवूनही सर्वत्र. खऱ्या अर्थाने पुस्तकं वाचून ज्ञान सांगणारे या जगतामध्ये भरपूर आहेत, परंतु गुरुकृपांकित माणसं या जगतामध्ये कमी आहेत. आणि महाराजांचं जीवन अत्यंत गुरुकृपांकित आहे. गुरुचरणी ठेविता भाव आणि आपे आप भेटे देव. सद्गुरू वाचून संसारी तारक नसेचे आन निष्कंटक असं महाराज म्हणतात. आणि म्हणून महाराज या ठिकाणी आले, महाराजांची या ठिकाणी कथा चालू आहेत. महाराजांना उदंड निरोगी आयुष्य संप्रदायाची सेवा करण्यासाठी लाभावी हीच नवनाथ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम वाप्नुयात्. आरती वो वाले तो हरली भव चिंता जय देव जय रे कलेमध्ये अवतार नारायण गावीला मार्ग सावरी विद्येचा कोण कैलास उद्धार अवघ्या जनांचा गाईला महिमा नव सिद्धांचा देव जय नवनाथा व मच्छिंद्रनाथा. आरती वो वाले तो हरली भव चिंता जय देव जय रे बच्चापासून झाले मच्छिंद्रनाथ गोरक्ष जन्माले गौरी भस्मात कालिंद उत्पत्ती अग्ने कुंडात आणि पात्र जन्म गज करणात देव जय आरती हो चिंता देव
बच्चापासून झाले मच्छिंद्रनाथ गोरक्ष जन्मले गौरी भस्मात झाले नरोत्पत्ती आपले कुंठात देव जय नवानाथावा मच्छिंद्रनाथा भिक्षेच्या पात्रात भरतारी हारी रेवानानाथ ही सर्वत्र भारी चौरंगी अंघोळ पृष्ठेच्या तिरी तचिद नागनाथ सर्पाचे उदरी जय जय नवानाथा व मच्छिंद्रनाथा आरती व मालित हरी गोविंदा देव जय भिक्षेच्या पात्रात भरतारी हारी रेवानानाथ ही सर्वत्र भारी चौरंगी अंघोळ पृष्ठेच्या तिरी तचिद नागनाथ सर्पाचे उदरी जय देव जय नवानाथा व मच्छिंद्रनाथा आरती बुवारिता हरी भोटिता जय से हे नवनाथ प्रगट झाले साबरी बुद्धीने जगत उद्धारे झाले तर प्रसन्न सुरवड जिंकले गणेशनाथ त्यांना शरण आले जय देव जय नवनाथ मच्छिंद्रनाथ आरती भवानी त्वहली भवचिंता जय देव झाले लोटांगण वंदीन चरण ध्यान पाहिन रूप तुझे तुझे अलंकेन आनंद तुझे अभिमानित मने नम तमेव माता पिता तुझे तमेव बंधू सखा तुझे तमेव विद्याधरण तुझे तमेव सर्व देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरि ओम शांति शांति शांति